कुंभारवाड्यामध्ये सध्या खूप मोठी लगबग सुरू आहे आणि ती काय लगबग आहे तर मकर संक्रांतीच्या निमित्त ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या बनवण्याची. खरं तर तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत आणि तो सण 4 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. खरं तर या सणाला कुंभारवाड्याला खूप महत्त्व असतं. चला तर पाहू आपण कुंभारवाड्यामध्ये या सणानिमित्त काय लगबग सुरू आहे. आपण गोंदवली खुर्द मधल्या कुंभारवाड्यात आलेलो आहोत. कुंभारवाड्यामध्ये संक्रांतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची बनवण्याची लगबग सुरू आहे. खरं तर हे इथं आपल्याला दिसू शकतात. संक्रांतीसाठी लागणारे जे गाडगे असतील, त्याचबरोबर झाकणे असतील, तसेच गुंडगे असतील, या सगळ्या वस्तू बनवण्याची सध्या कुंभारवाड्यात घाई सुरू आहे. कारण ती घाई का तर 4 दिवसावर संक्रांती येऊन ठेपलेली आहे. खरं तर हा पारंपरिक यांचा उद्योग अनेक वर्षांपासून सुरू आहे. आजच्या या डिजिटल जमान्यात सुद्धा त्यांनी त्यांचा व्यवसाय परिपूर्णपणे सुरू ठेवलेला आहे. आपण पाहूया कुंभारवाड्यामध्ये या सगळ्या सणासाठी काय काय केलं जातं. या वस्तू बनवण्यासाठी खरं तर चांगल्या पद्धतीची माती लागते. या मातीचा ढीग आपण पाहू शकतो, जी कुंभारवाड्यामध्ये आणलेली माती आहे. त्याचबरोबर ही माती पूर्णपणे एकसारखी करून चाळावी लागते. आपण तिथंही बघू शकतो कुंभारवाड्यामध्ये माती चाळण्याचं पण काम आता सध्या सुरू आहे. या वाफ्यामध्ये टाकून ती भिजवली जाते आणि भिजवल्यानंतर तो त्याचा पूर्ण जो चिखल आहे पद्धत आलेली आहे, ती यांत्रिक पद्धत सुद्धा आपण पाहणार आहोत. या ठिकाणी जी यांत्रिक पद्धत आहे त्या यांत्रिक पद्धतीमध्ये यंत्रामध्ये ती माती टाकून एकसारखी ती मळून घेतली जाते आणि मळलेली मातीचं असं हे पूर्णपणे एकसारखी एकजीव करून त्याचं अशा पद्धतीनं हे तयार केलं जातं. पुढं त्यानंतर प्रत्यक्षात मडकं बनवायला पूर्वी कुंभारी चाक असायचं, पण आता चाकाची जागा या मशिनरीने घेतलेली आहे. आपण पाहू शकताय हे गोंदवली खुर्द येथील धनाजी कुंभार आहेत. ते त्यांच्या मशीनच्या द्वारे आता आधुनिक पद्धतीनुसार चाकाची पूर्वीची पद्धत बंद झालेली आहे आणि आता ते स्वतः त्या मशीनद्वारे ही मडकी बनवण्यात मग्न आहेत. खरं तर आपण त्यांना विचारणार आहोत. गणपत कुंभार राहणार गोंदवली. हा जवळजवळ माझा 35 वर्ष झाले मी धंदा हा व्यवसाय करतो. सध्या व्यवसायामध्ये परवडते का? हे संक्रांतीचा सीझन आहे ना, भरपूर परवडतो. फक्त बाहेरगावी होलसेल माल दिला तर परवडतो, स्वतः तयार करून विक्रीला परवडत नाही. आता हे बनवायसाठी याची काही प्रक्रिया असेल, किती दिवसापासून करायला लागते? हे दिवाळीची पहिली आंघोळ झाली की दुसऱ्या आंघोळीपासून हे चालू असतं काम. ही माती कुठून आणता? माती पंढरपूरवरनं मागवली जाते. सध्या मातीचा दर काय आहे? मातीचा एक खेप नाही म्हणलं तर 20,000 रुपयाला टिपर बसल्या जातो. त्या टिपरमध्ये किती माती बसते? सरास टिपर मध्ये 3.5 ते 4 ब्रश माती बसते. 4 ग्लास माती बसते. ते 4 ग्लासचा एकूण माती आणल्यानंतर सगळं उपयोग करायला लागतं. परत कारखान्याचे बघ्यास दुसरी गोष्ट, एक खेप साधारण आम्हाला 20,000 रुपयाला बसून हे घोड्याची लेद ही वापरून आम्हाला हे धंदा सगळा व्यवसाय पारंपरिक करावाच लागतो. तुम्हाला कोणती मदत करू लागते? माझ्यासोबत एक चुलत भाऊ आहे आणि माझी मंडळी संगीता धनाजी कुंभार हे करू लागते काम मला. आणि मग सकाळपासून ते संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत हा उद्योग चालूच असतो. कुंभारवाड्यामध्ये सध्याची सुरू असणारी लगबग आपण पाहिली, त्यांचा खर्च पाहिला, त्याबरोबर त्यांचं उत्पन्नही पाहिलं. खरं तर हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीचा पण आता आधुनिकतेच्या स्वरूपामध्ये बदल करावा लागणारा. मात्र त्यांनी आता सांगितलं मातीसाठी किती खर्च येतोय, बग्यास, त्याबरोबर घोड्याची लीद, या सगळ्या वस्तू आता महाग झालेल्या आहेत आणि त्यानुसार त्यांचा हा इथला व्यवसाय सुरू आहे. खरं तर पारंपरिक पद्धतीच्या व्यवसायाप्रमाणे त्यांनी आजपर्यंत सुद्धा आजच्या जमान्यात सुद्धा हा व्यवसाय टिकवून ठेवलेला आहे आणि आजचा महागाईचा जमाना पाहिला तर त्यांनी त्यांचा जमा खर्च सुद्धा सांगितलेला आहे. त्यामुळं या व्यवसायामध्ये सध्या ते टिकून असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आता सध्या ज्या वस्तू बनवण्याची लगबग सुरू आहे ती संपूर्ण लगबग आपण पाहिली आहे. त्याच्या पाठीमागचं कष्ट पाहिलं आहेत आणि त्यानंतर त्यांना त्याच्यातून त्यांनी गाळलेल्या घामाचं जे मोल मिळणार आहे ते अप्रतिम आणि त्यांना उत्साहवर्धक असणार आहे. कॅमेरामॅन अमोल वायदेंसह संदीप जठार, गोंदवले. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.